नमस्कार सुनील भाऊ. नमस्कार. आज आलो आपण करंजी या गावातील, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. सुनील भाऊ वराडे यांनी 2025 मध्ये संकेत 11 या वाहनाची लागवड केली आहे. यांनी पहिला अगोदर भाऊचा परिचय, भाऊ तुमचा परिचय सांगा. नाव? मी सुनील शामराव वराडे, गाव? करंजी, राहणार करंजी, तालुका महागाव. तुमचा मोबाईल नंबर काय आहे दादा? 74 98 25 22 29. मला सांगा भाऊ, सुनील भाऊ, तुम्ही या 2025 मध्ये तुम्ही संकेत या वाहनाची लागवड केली. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहित नव्हतं हे संकेत हे वाहन काय आहे. तर तुमचा गहू लावला तुम्ही मागील वर्षी आपला NW 111. तर तुम्ही त्या पद्धतीत जसं तुम्हाला त्याचं उत्पन्न आलं, तर तुम्हाला काय वाटलं बा संकेत सुद्धा लावा, या कंपनीचं वाहन आहे. तर याबद्दल तुम्हाला कसा अनुभव वाटला या 2025 मध्ये तुम्हाला? मी सर्वप्रथम ह्या कापसा, या व्हेरायटीचा कापूस मी यूट्यूबवर पाहिला होता. हां, यूट्यूबवर पाहिला तुम्ही? तुमची जी व्हिडिओ यायची, हां, त्या व्हिडिओवर मी जवळपास महिनाभरच पाहिल्यासारखे पाहिले व्हिडिओ. हां, बरोबर आहे. त्याच्यात सांगायचे बा 30 क्विंटल 35 क्विंटल एकरी होती. हां, खरी गोष्ट आहे. आपण विचार केला बा आपण आता मोठे कास्तकार असल्यामुळे आपल्याला विस्त होईल. या अंदाजाने मी या व्हेरायटीकडे वळालो. आणि तुम्ही ज्यावेळेस इथं व्हिजिटला आले होते NW 111च्या गव्हाच्या प्लॉट पाहिला, त्यावेळेस तुम्ही मग मला सांगितलं तुम्ही आमच्या गॅरंटीवर लावा म्हणून. मग आमचे अमोल गडपल्लेवार अण्णाला सांगितलं की अशी अशी व्हेरायटी आहे. त्याने सांगितलं बा लेट व्हेरायटी आहे. तरी म्हणलं आपण चान्स घ्यायला काय हरकत नाही. बरोबर आहे. मग मी हे 4 पॅकेट आणले आणि 5 बाय 1.5 वर हे लागवड केली. तरी हे लागवड मला माया हिशोबानं हे जरा जवळच झाली. लागलं. ही व्हेरायटी पाहिजे होती 6 फुटावर, 6च्या वरच समजा, पण कमीत कमी 6. तर आज रोजी म्हणजे याला घाटर तर नाहीतच. आता घाटर म्हणजे आज 27 जानेवारी, अजून तुमचा कापूस पूर्ण निघाला. तर याला त्या सीझन मध्ये तुम्ही आले असते त्यावेळेस याला 300, 350, 350च्या घाटरात जवळपास घाटर होते. आता काचून दिसतेच काय आहे म्हणून कंडिशन होती म्हणून. बरोबर. तर आता मला सांगा, तुम्हाला या 2025 मध्ये आता तर 27 जानेवारी आता इथं उभा आहोत, तर किती क्विंटल कापूस निघाला तुम्हाला एकरी? या मला 2 एकर मध्ये साहेब हे 25-26 क्विंटलच्या जवळपास निघाला. 2 एकरामध्ये 26 क्विंटल कापूस निघाला. आणि खरी म्हणजे सुनील भाऊचं ते आता मेहनत आहे. आणि यांनी बेडवर लागवड केली तुम्ही? बेडवर. आणि बेडवर लागवड केली. यावर्षी पाणी खूप जास्त झालं. ते आपलं लक चांगलं साहेब की आपण बेडवर केली. आता तुमच्या परिसरातील म्हणजे ह्या करंजी गाव, जी तुमचा महागाव तालुका आहे, या गावामध्ये तुम्हाला कोणत्या वाहनामध्ये जास्त उत्पन्न आलं तुम्हाला असं आज वाटलं? संकेतपेक्षा कोणतंही वाहन सरस नाही ठरलं साहेब. हो का? त्या गावातले जवळपास म्हणजे पूर्णच कास्तकार येऊन पाहून गेली, आजूबाजूच्या शेजारची कास्तकार येऊन पाहून गेली. फक्त तुम्हीच आले नाही त्यावेळेस, हे विषय वेगळा. पण त्या लोकांना सर्वांना या व्हेरायटीला पसंती केली. हो. तर सुनील भाऊ, तुम्हाला याचा फवारणी खर्च कसा वाटला तुम्हाला? सगळ्यात कमी आहे. मी बाकी कापसाला 4 डोस टाकले खताचे, याला खतही एक एक खत कमीच झालं याला. आणि फवारणीला म्हणलं तर 3-4 फवारण्यातच आला. आणि ते बी साध्या फवारणी. आम्ही जे म्हणतो तर याला फवारणी खर्च कमी लागते. बिलकुल लागते. तुम्हाला वेचणीला कसा वाटला कापूस? वेचणीला सोपा आहे सगळं, म्हणजे नंबर 1च व्हेरायटी आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो का, थोडी बोंड साईज मिडियम आहे. तिला बोंडाची संख्या कशी राहते की? बोंडाची संख्या 300, 350, 350 पर्यंत बोंड लागलेच नाही. आता काय मला तुम्ही व्हिडिओ पाठवला होता जेव्हा सीझन मध्ये, का खरंच बा हिला 300-350 बोंडाची कॅपॅसिटी आहे. जे आम्ही तुम्हाला सांगतो हिला बोंडाची संख्या जास्त लागते. आणि वेचणीला सुप्या, फक्त बोंड साईज थोडी लहान आहे. म्हणजे बाकी वाहन तुम्हाला जर 6.5 ग्रामचं वजन देत असेल, ते तुम्हाला 5-5.5 ग्राम पर्यंत वजन देते. पहिला बोंडाची संख्या जास्त देते. आणि फळ फांद्याला तुम्हाला याला 25 ते 30 बोंड सरासरी देते. आता हे एक झाड आहे, तुम्ही पाहू शकता, हिचा बूड खूप मजबूत आहे. आणि हे फांदी, आता लोक म्हणतात बा गळ फांदी काढून टाका, तर या तुम्हाला गळ फांदीला सुद्धा तुम्हाला 25-30 बोंडाची कॅपॅसिटी. एका फांदीला 20-20 लागले साहेब. खाली 100 बोंड 100 बोंड झाले. कारण की तुम्ही हिला 1, 2, 3, 4 फांद्या जर 25 बोंड झालं तर 100 बोंड बाकीचं भरतं तर सोडूनच द्यायचं. विशेष वेगळा राहील. त्यासाठी आम्ही हे संकेत हे वाहन, हिला बोंडाची संख्या खूप लागतात. हिला म्हणजे मार्केटमध्ये असं कोणतंच वाहन नाही हिला बोंड लागत नाही. बरोबर. आणि वेचणीला चांगला कापूस आहे. विशेष म्हणजे किडका नाही साहेब कापूस. हे पाहायचा तुमच्याकडे प्रत्येक लोकांना काही शेंड्यापर्यंत तुमचं बोंड किडक नाही. बाकी व्हेरायटीचे 2 पाकळ्या खराब आणि 2 पाकळ्या चांगल्या निघायला. ते तर आहेच की, कारण की या व्हरायटी म्हणजे कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी आहे. कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तुम्हाला बोंड दिसेल लहान पण फुटायला एकदम मोठं दिसतं. तुम्ही पाहिलं असेल की
तर तुमच्या शेतात या काही बोंड साईज एकदम फुटायला एकदम कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी बोंड चांगला फुटते की. याला पुन्हा स्टेपल बी चांगला आहे. बाकी तुमच्या दुसऱ्या व्हेरायटीचं नाव घेऊ का मी? हे पहा आता फरक